सोलापूर येथील भाई छन्नूसिंह चंदेले पत्रकारिता महाविद्यालयाच्या वतीने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत येणाऱ्या या महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सोलापूर शहरातील विविध माध्यम संस्थांना भेटी देऊन तेथील कार्याची सखोल माहिती घेतली। महाविद्यालयाचे प्राचार्य विशाल पाटील आणि प्राध्यापक विजयकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। पाहूया या अभ्यास दौऱ्याचा एक रिपोर्ट। सोलापूर येथील भाई छन्नूसिंह चंदेले पत्रकारिता महाविद्यालयाच्या वतीने सोलापूर येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या अभ्यास दौऱ्यात वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत येणाऱ्या या महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील 3 ठिकाणांना भेटी देऊन माहिती घेण्यात आली। ही तिन्ही ठिकाणे मीडियाशी संबंधित असून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये या ज्ञानाचा उपयोग व्हावा या दृष्टीने अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूर शहरातील डीबी कॉर्प या भास्कर समूहाच्या माय 95 या FM केंद्राला प्रथम भेट देण्यात आली। या FM केंद्रांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सौरभ भमाणे यांनी दिली। या ठिकाणी कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग आणि प्रसारण याबाबत विद्यार्थ्यांनी सखोल अशी माहिती घेतली। यानंतर सोलापूर शहरातील प्रसिद्ध वर्तमानपत्र दैनिक संचार या कार्यालयास भेट देण्यात आली। यावेळी बातमी लिखाणाची पद्धत, बातमीचे संपादन, मुद्रित शोधन आणि छपाई इत्यादी विषयी विस्ताराने माहिती देण्यात आली। प्रत्यक्ष छपाई मशीन आणि तेथील कामकाज याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती घेतली। प्रिंट मीडिया म्हणून दैनिक संचार या वर्तमानपत्राचे योगदान, आजची पत्रकारिता, पत्रकारांचे कार्य आणि इतर विषयावर उपसंपादक श्री प्रशांत जोशी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले। सोलापूर शहरातील डिजिटल आणि प्रिंट मीडिया म्हणून नावारूपास आलेल्या लोकप्रधान या कार्यालयासही भेट देण्यात आली। लोकप्रधानचे संपादक अय्याज शेख आणि उपसंपादक असलम शेख यांनी सर्व विद्यार्थ्यांचा लोकप्रधानच्या वतीने सत्कार केला। यावेळी संपादक अय्याज शेख आणि उपसंपादक असलम शेख यांनी पत्रकारिता करत असताना निर्भीडपणे सत्याची बाजू मांडली तर कोणासही घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले। यावेळी पत्रकारिता ही विकासासाठी कशी पोषक असते याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले। यावेळी लोकप्रधानच्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली। या संपूर्ण अभ्यास दौऱ्यास प्राचार्य विशाल पाटील आणि प्राध्यापक विजयकुमार लोंढे सर यांचे मार्गदर्शन लाभले। प्रशांत जोशी सरांनी आता जे एकच वाक्य सांगेन, जसा आजीचा बटवा असतो म्हणजे आयुर्वेदिक जे उपचार असतात आणि ते आजीचा बटवा आज रोजीपर्यंत सगळ्यांना माहिती आहे। सरांचे जे अनुभवाचे बोल आहेत म्हणजे स्वतः कष्ट करून त्यावरती काम करून जे आपल्याला जे आता शब्दाच्या रूपाने किंवा विनोदाच्या रूपाने किंवा वेगवेगळ्या आता विचारताना विचारलं जातं, पण त्यांच्या पाठीमागे खूप काय दडलंय हे आपणही समजून घेतलं पाहिजे। आज सरांनी एवढा, आज त्यांचा जो वेळ आहे खूप अनमोल आहे। आज आपल्याला जे मिळालेलं मार्गदर्शन आहे या मार्गदर्शनाचं कुठंतरी हे चीज झालं पाहिजे। फक्त इथं ऐकून केबिनच्या बाहेर जाऊन तर याला अर्थ राहणार नाही। आणखी एक दुसरी संधी सरांनी अशी दिली की तुम्हाला जर या ठिकाणी काम करायचं असेल तर एकमेव अशी व्यक्ती आहेत की तुमच्यासाठी दारं खुली ठेवली, नाहीतर आपण बाहेर बघता की म्हणजे काय अवस्था आहे, म्हणजे मला काम द्या किंवा मला संधी द्या, म्हणजे वेगवेगळं किंवा याच्या थ्रू बसले पाहिजे, परंतु इथं तसं काही दिसून नये। एक कुटुंब म्हणून जे आपले वडीलधारी
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.